गुरुदैव दत्त. अष्टतीर्थांचं प्रकटीकरण. श्री गुरुचरित्राच्या 48व्या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आपल्या अवतार कार्याचा एक महत्त्वाचा उद्देश स्पष्ट करतात. गाणगापूर हे त्यांच्या निवासामुळे आणि त्यांनी प्रकट केलेल्या दिव्य तीर्थांमुळेही पवित्र आहे. काळाच्या ओघात विस्मृतीमध्ये गेलेली ही तीर्थ पुन्हा भक्तांच्या जाणीवेत आणणं हे देखील त्यांच्या अवताराचं प्रमुख प्रयोजन आहे. या अध्यायात श्री गुरु 8 पवित्र तीर्थांचं रहस्य उलगडतात. षटकुल, नृसिंह, भागीरथी किंवा वाराणसी, पापविनाशी कोटी, रुद्रपाद, चक्रेश्वर, मन्मथ अशी ही 8 तीर्थ आहेत. ही केवळ भौगोलिक स्थानं नसून अंतःकरण शुद्धीकरणाची साधनं आहेत. तिथे स्नान, जप, ध्यान केल्यानं पापविनाश होतो असं श्री गुरु सांगतात. श्री गुरु सूचकपणे हेही सांगतात की बाह्य तीर्थ भ्रमणा इतकंच अंतर्मुख होणं देखील आवश्यक आहे. तीर्थ म्हणजे केवळ पाणी नव्हे तर श्री गुरुकृपा असते आणि त्यामुळेच ही तीर्थ प्रकट झाली आणि त्यांचं महात्म्य समजलं. ही अष्टतीर्थ साधना आणि वैराग्याची प्रेरणा आहे. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या अवतार कार्यामुळे लुप्त तीर्थांना पुन्हा गौरव प्राप्त झाला आणि कलियुगामध्ये मोक्षमार्ग सोपा झाला. म्हणूनच हा अध्याय केवळ तीर्थवर्णन नसून श्री गुरुकृपेचं अमरदर्शन आहे. त्यांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन या तीर्थांचं स्मरण करणं हे देखील तीर्थस्नान आहे. गुरुदैव दत्त.